प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय बघितलंय तर आपण सिलेंडरचा जे फॉर्म्युले होते आपल्याकडे त्या सिलेंडरच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण सिलेंडरचा कर्व सरफेस एरिया बघितला, कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, त्याच्यानंतर आपण टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर आणि त्याच्यानंतर आपण काय बघितलंय तर आपण बघितलंय व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. काय होतं आपल्याकडे कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, तर कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज 2 पाय r स्क्वेअर h 2 पाय r स्क्वेअर h. त्यानंतर टोटल सरफेस एरिया आपल्याकडे होता 2 पाय r इन ब्रॅकेट r प्लस h आणि लास्टला होता आपल्याकडे व्हॉल्यूम ऑफ सरफेस इज इक्वल टू पाय r स्क्वेअर h. काय होतं आपल्याकडे पाय r स्क्वेअर h. असे जर आपण फॉर्म्युले रिलेटिव्हली पार्ट करत गेलो, ज्या सिलेंडरची हाईट काय होती h आणि रेडियस काय होती r, रेडियस इज द r and h इज द हाईट. तर आपण जर याला कॉम्पॅक्ट केलं, वरचा जो आपण जर आला याला कोनच्या केसमध्ये, आता आपल्याला या लेक्चर मध्ये कशाचे फॉर्म्युले डिस्कस करायचे तर आपल्याला त्याचे फॉर्म्युले डिस्कस करायचे कोनचे. जर तुम्ही या सिलेंडर आणि या कोनला कंपेअर केलं तर जर आपण सिलेंडरचा बॉटम बघितला, सिलेंडरचा बॉटम आणि कोनचा बॉटम बघितला तर दोन्ही ठिकाणी आपल्याला सर्कल मिळते. काय मिळतात आपल्याला सर्कल. म्हणजे इथं असणारा जो एरिया असेल तो कंपल्सरी कशाचा असेल तुमच्या सर्कलचा, दॅट इज सर्कल एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय r स्क्वेअर. काय असतो आपल्याकडे पाय r स्क्वेअर. आता या केस मध्ये आपल्याकडे सिलेंडरची जी हाईट होती बाळांनो, त्या सिलेंडरच्या हाईट मध्ये एकच हाईट होती, ही आणि ही तिन्ही हाईट काय होत्या सेम हाईट होत्या. बट आपल्याला आता कोनच्या केस मध्ये दोन वेगवेगळ्या हाईट मिळणार आहे. ही जी असणार आहे, जी परपेंडिक्युलर हाईट असणार आहे त्याला आपण म्हणणार h, जी नॉर्मल हाईट आपण कन्सिडर करतो, आणि ही दुसरी जी हाईट असते आपल्याकडे त्याला म्हणतो आपण स्लांट हाईट. त्याला काय म्हणतो आपण स्लांट हाईट ऑफ द कोन, दॅट इज इट इज डिनोटेड बाय L, स्लांट हाईट ऑफ द कोन. आणि जसं आपण सिलेंडर मध्ये सुद्धा बघितलं, हा काय असतो आपल्याकडे रेडियस ऑफ द बॉटम सर्कल है ना. या बॉटम सर्कलची काय असणार आहे रेडियस असणार आहे. ही रेडियस दुसरी असणार आहे आपल्याकडे स्लांट हाईट आणि हा काय असणार आहे आपल्याकडे हाईट, जी नॉर्मल हाईट पकडतो. जर तुम्ही व्यवस्थित बघत असाल तर तुम्हाला इथे दिसतं की हा जो कोन आहे आपल्याकडे, या कोनला आपण राईट सर्क्युलर कोन म्हणतो. कुठला कोन म्हणतो आपण याला राईट सर्क्युलर कोन. का म्हणतो कारण बघा तुमच्या या हाईट आणि या रेडियस मध्ये पहा राईट अँगल ट्रायंगल तयार होतोय. म्हणजे तुम्हाला जर या हाईट आणि या r चा यूज करून तुम्हाला स्लांट हाईट काढायची असेल, जो आपल्याकडे फर्स्ट फॉर्म्युला असेल स्लांट हाईट ऑफ द कोन. काय असणार आहे स्लांट हाईट ऑफ द कोन. तो काय असणार आहे पहा तुम्हाला दिसतोय की इथं जर आपण पायथागोरस थेरम अप्लाय केला, जो आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पायथागोरस थेरमचा यूज जर आपण केला तर हा काय असणार आहे तुमच्या राईट अँगल ट्रायंगलचा हायपोटेनियस. साइड अपोजिट टू 90 डिग्री इज ऑलवेज अ हायपोटेनियस. सो पायथागोरस थेरम जर आपण या पर्टिक्युलर ट्रायंगल मध्ये यूज केला तर इथं काय येणार आहे, या पायथागोरस थेरम काय म्हणतोय की स्क्वेअर कशाचा हायपोटेनियसचा, हायपोटेनियस स्क्वेअर L स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स, व्हिच मीन्स h स्क्वेअर प्लस r स्क्वेअर, सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. रिमेनिंग टू साइड्स आर व्हिच, so they here h and r are the remaining two sides. That's why L is equal to, we take a square root, so square under square root h square plus r square is the slant height of the right circular cone. right circular cone ची ही जी असणार आहे L, ती काय असणार आहे तिरकस उंची, त्याला म्हणतो आपण स्लांट हाईट. दॅट इज L इज इक्वल टू, बऱ्याच वेळा आपल्याला हा फॉर्म्युला r स्क्वेअर प्लस h स्क्वेअर असा सुद्धा मिळतो. म्हणजे ही काय मिळाली तुम्हाला स्लांट हाईट ऑफ द कोन, स्लांट हाईट ऑफ द कोन. आणि हे आपण कशासाठी काढतोय तर आपल्याला आता व्हेरी नेक्स्ट पॉइंट काय आपला कर्व सरफेस एरिया ऑफ कोन. काय असणार आपल्याकडे कर्व सरफेस एरिया ऑफ कोन, कर्व सरफेस एरिया ऑफ कोन. काय असणार आहे कर्व सरफेस एरिया ऑफ कोन. जर आपण बघणार आहे तर आपल्याला काय असतो हा सरफेस, जसं आपण सिलेंडरच्या केस मध्ये बघितलं की सिलेंडरच्या केस मध्ये काय होतं आपल्याकडे हा कर्व सरफेस जर होता तर हा कर्व सरफेस प्लस याची काय होती हाईट, म्हणजे 2 पाय r into h. हा काय होता आपल्याकडे 2 पाय r h हा होता आपल्याकडे कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. तसा इथं काय असणार आहे पाय r into काय असणार आहे त्याची हाईट. म्हणजे जर आपण बघितलं इथं जर बघितलं तर पाय
आर इंटू त्याची ही जी स्लांट हाईट असणार आहे ही असणार आहे त्याचा कर्व सरफेस एरिया, दॅट इज पाय आर एल. काय असणार आपल्याकडे पाय आर एल इज द कर्व सरफेस एरिया ऑफ कोन. काय असणार आपल्याकडे कर्व सरफेस एरिया ऑफ cone is the given formula for pi rl. Pi rl is the curved surface area of cone. Very next point काय आपल्याकडे तर दुसरा पॉइंट आहे आपल्याकडे टोटल सरफेस एरिया ऑफ कोन. काय आपल्याकडे टोटल सरफेस एरिया ऑफ कोन दिलाय आपल्याला. सो पहा टोटल सरफेस एरिया ऑफ कोन, टोटल सरफेस एरिया ऑफ कोन जर दिला आपल्याला तर पहा हा पाय आर एल म्हणजे कर्व सरफेस एरिया प्लस तुमचा खाली असणारा जो बॉटमला असणारा एरिया असेल तो एरिया म्हणजे तो कर्व सरफेस एरिया प्लस बॉटमचा एरिया इज द टोटल सरफेस एरिया ऑफ द कोन. जो दिलाय आपल्याला काय असणार आहे तर आपल्याला कर्व सरफेस एरिया असणार आहे पाय आर एल प्लस काय असणार आहे आपल्याकडे हा बॉटमचा एरिया त्याला म्हणतो आपण पाय आर स्क्वेअर एरिया ऑफ सर्कल. आणि याच्यातलं जर आपण दोन गोष्टी कॉमन घेतल्या जो आपण घेतोय पाय आर जर आपण कॉमन घेतला तर आपल्याला मिळतो एल प्लस आर आणि याला लिहितो आपण पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एल is the total surface area of cone. Total surface area of cone is given by pi r in bracket r plus l. Pi r in bracket r plus l is the total surface area of cone. And next point आहे आपल्याकडे. नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण काय लिहिणार आहे तर आपल्याला असणार आहे व्हॉल्यूम ऑफ